हॅलो एव्हरीवन, कैसे हो आप सब? होप आप सब बढ़िया होंगे. आता मी जसं लास्ट व्लॉगमध्ये बोललेलो की मी आता चाललो आहे, म्हणजे आम्ही सगळे कझिन्स भेटणार आहे आणि आम्ही फिरायला चाललो आहे. तर ॲक्च्युली प्लॅन म्हणजे बनला आहे पण कन्फर्म नाही, तर मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. आत्ता सध्या बाईक वॉर्मअप होते. आता बाईक वॉर्मअप होते आणि इथून निघूया. 10चा टायमिंग ठरलेला, पण जसं मी काल राईडवरून आलो तर थोडा टाईम लागला, जरा झोपलेलो, आराम केला. तर आता 11 वाजले, 11 वाजता जाऊया. तर आणि सगळे एकत्र भेटणार, तुम्हाला पण त्यांच्याशी भेटवतो. तर निघूया आता. चला निघूया आता. वाजले 11:15. 11चा टाईम दिलेला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चला एक्सप्लोअर करायला चालूया. हे बघा, घराच्या बाहेरून निघाल्यावर असं दृश्य बघायला भेटतं. अजून काय पाहिजे. तिथे आम्ही सगळे भेटणार आहेत ना. तर आता मी एक कमलेश दादा आहे, तिची मुलगी एक गार्गी, तर तिला आधी मला पिकअप करायचं आहे. तर इथून आय थिंक लेफ्ट आहे, तर आधी तिला पिकअप करतो आणि मग आपण पुढे जाऊया. इथे काय झालं, काहीतरी झालं वाटतं. गाडी ठोकली. टायमिंग पहिला 10चा होता, आता 11चा झाला, आता 11:30 झाले. तर गार्गी पण आली आहे. हाय. तर आता निघूया इथून. इथून किती वेळ दाखवते चेक करू आम्ही आधी मॅप्सवर. तर ते किती 15-20 मिनटं असतील ना. हो. चला ऑन द वे भेटू. आता आम्ही माणगाव की काय आहे का? माणगाव आहे ना. मळगाव. सॉरी, इथे थोडं कन्फ्युजिंग आहे. इथे मॅप लावलं आहे, तर 15 मिनटं दाखवत आहेत. बघू आता किती वेळ लागतं. असेच रोड असेल तर जरा टाईम लागेल अजून. आता जरा बरं वाटलं या रोडवर येऊन. मगाशी ते बघितलं, ती शाळा सुटलेली ना, म्हणून ते ट्रॅफिक होतं. अशा रोडवर चालवणं, ते पण गावात, आपल्या गावात, किती मस्त वाटतं. वा, दोन्ही साईडला ग्रीनरी आणि मधून रोड चाललाय. अजून काय पाहिजे यार, किती बरं वाटतंय. मला तर अजून विश्वास होत नाही की मी माझी गाडी घेऊन माझ्या गावाला आलोय. म्हणजे मी किती वर्षापासून मी म्हणजे विचार केला की मला यायचं आहे गावाला बाईक घेऊन. फायनली आलेलो आहे. अजून 3 मिनटं. कधीपासून त्याचे फोन येत आहे. आता पण वेदांचा फोन येऊन गेला. बोलतो कुठे राहिला, याला आलो. काय करणार, झाला लेट. मस्त की झोपलेलो, आराम केला. वेदू हाय. रेणू पण आली इथे. आता निघूया. आधी तिची स्कूटी घ्यायची आहे. तर बघू आम्ही किती टाईम लागेल. 10:12 वाजलेत. बघा म्हणजे या रोडवर ना फिरायला कंटाळा येणारच नाही. किती पण फिरा, कुठे पण जाऊ शकतात. आणि तुम्हाला सांगायला विसरलो की मागच्या राईडचे जे गोप्रोचे क्लिप्स होते ना, ते किती असतील विचार करा. गोप्रोचे क्लिप्सचा रेकॉर्ड बनला आत्तापर्यंत. 150+ रेकॉर्ड क्लिप्स आहेत गोप्रोचे. मोबाईलचे तर वेगळे आहेत. बाई एडिटिंगला माझी एवढी वाट लागणार आहे ना. बघू आता काय होणार ते. होणार. आता हे लोक बोलतात कायाकिंग करायचं आहे. त्या गरमीमध्ये कसलं कायाकिंग आणि काय आहे. बघू आता काय प्लॅन होतं. आधी स्कूटर उचलूया आणि ते पुढचा प्लॅन पुढे बघू. मी आता तुम्हाला सांगितलं ना, मी आरोसला चाललो आहे. जे प्रॉपर जे आरोसचं गाव आहे ना, ते मी तुम्हाला मंडेला दाखवणार आहे. मस्त गाव आहे यार. मला ना असं मला राहत नाही की कधी मी ते आरोसचं गाव बघतोय, असं झालं मला. बघू, जाऊ आपण त्या मस्त व्हिडिओ बनवूया. आणि सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आयफोन, की माझ्याकडे 4K क्वालिटी येणार आहे. यस, काय क्वालिटी दिसते. मागच्या ब्लॉगमध्ये एंडिंग बघितली असतील. मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे मी, पण ठीक आहे, चांगलं वाटतं. असं नाही वाटत आहे की मी एवढं इन्व्हेस्टमेंट केली आणि मग रिग्रेट नाही. म्हणून मी विचारपूर्वक करतो की जे पण करायचं आहे ते. बरं झालं एकदाचं घेतलं ते. अरे बापरे, आत्ताच रोड बनवायला घेतला वाटतं. अशा रोडवरून नेहमी हळू चालवा, कारण की टोकेरी खड्डे असतात ना, ते टायरसाठी बरोबर नसतात. तुम्हाला बोललो ना आरोसला चाललो आहे, तर तुम्हाला थोडेफार सर व्हिडिओ थोडे देर दाखवतो. प्रॉपर आपण जे एक्सप्लोर करणार ते सोमवारीच करूया. अजून नितीनचे रोड बनवले नाहीत. हे रोड बनवलेले आहे ते मी जेव्हा पावसात आलो तेव्हा.
अरुसला अवलू अरुसला अवलू अरुसला अवलू. मी आलो. हाय बोल. हा मुन्ना दादा आहे आमचा. हाय. हे बघा, हे आमचं गाव आहे. वाईज किती बरं वाटतंय. आईला इथे आम्ही ते गणपतीमध्ये क्रिकेट वगैरे खेळतो. ही सगळी झाडं आणि हे बघा असं आहे मस्त. वा. आणि हे पोफळींचं आहे पूर्ण, म्हणजे सुपारी वगैरे सगळे इथे झाडं लावलेत. आणि इथे आतमध्ये हे पण आहे, ते तिथे आतमध्ये ना काय बोलतं त्याला, नदी पण आहे. तर ती आता मी सोमवारीच्या येणार ना तेव्हा दाखवतो, पण तात्पुरतं एवढं बघून घ्या. वा किती बरं वाटतं. ठीक आहे, आता जाऊ आपण आणि सोमवारी भेटू. सोमवारी परत येणारच आहे आपण. आता जातो कारण की आम्हाला आधीच खूप लेट झालं आहे. वा किती बरं वाटतंय. स्कूटर घेतली आहे, थोडंच दाखवलं कारण की सोमवारी येऊन पूर्ण तुम्हाला माहीत सांगणारच आहे तुम्हाला की खूप लेट झालं आधीच. नंतर परत रिटर्न येताना आम्हाला सनसेटचा पण सीन झाला आहे, तर बघू सनसेट पण बघण्याचा. ना पावसात आहे आता, जेवढं ब्राऊन दिसतं ना तेवढंच पूर्ण इथून तिथपर्यंत पूर्ण हिरवगाळ असतं. ॲक्च्युली एक ग्राउंड आहे, इथे क्रिकेट खेळतात. जेव्हा मॅचेस वगैरे होतात ना तेव्हा इथे पिच बनवतात आणि क्रिकेट खेळतात. ते बघा दाखवतो, तो बघा तो पिच आहे, ते क्रिकेटचे मॅचेस होतात. हा मळेवाड, हे मळेवाड आहे, मळेवाड इथे आहे बघा. इथे आम्ही पावसात भजी खायला येतो. इथे आता बंद आहे त्यांचं. अरे मेल्या त्याला पण घेऊन गेला असता, तो पण बचकला. जेव्हापासून बाईक चालवतोय ना तेव्हापासून ना माझ्या चेहऱ्यावर आहे ना स्माईल आहे जी जातच नाही आहे. आणि नुसतं गाणं एकच गातोय कोकणचं. आता मी गाणार नाही, मगच कॉपीराईट वगैरेचा प्रॉब्लेम होईल. तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आता म्हणजे अनु आणि धनु येत आहेत. अनु धनु रेणू सगळे राईम वर्ड झाले आहे. तर शिरडोमध्ये त्यांना पिकअप करणार आम्ही. वा रे वा, हई हई हई, हा 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 वा फुल गिरणारी. काय वाटते बघा, दोन्ही साईडला हिरवळ आहे, मध्ये रोड आहे. आणि बघ पूर्ण तिथून ते इथपर्यंत नारळाची झाडं. ॲक्च्युली पूर्ण सराउंडिंग पण तेच आहे. वा काय भारी वाटते. बरं राहिलं माझं कोकणात गाव आहे. स्वर्ग स्वर्ग. जर तुम्हाला स्वर्ग बघायचं तर कोकणात या. मग तुम्हाला कुठे जायला म्हणत नाही म्हणणार. अनुकडे आलो आहे, अनु पण आली आहे व्हिडिओमध्ये. लादाचं काय नाही आहे तुझं आता. तर धनु पण आले, धनु रेणूसोबत पुढे गेले, त्यांना पेट्रोल भरायचं होतं. चल पुढे, मला कुठे माहिती काय. चला सगळे भेटले, आता जाऊया कायाकिंग करायला. एवढ्या गरमीमध्ये कायाकिंग करूया आपण. असे गावचे छोटे रोड असतात ना, दोन्ही साईडला बस आले. नाही कॅमेऱ्यामध्ये बोलतोय. दोन्ही साईडला बस आले की असं ट्रॅफिक लागतं. पण इथे तरी ठीक आहे, जरा हाय मोठा रस्ता. पण आता जसं मी तुम्हाला आरोसला दाखवलं, तिथे जर दोन बस समोरासमोर आले की झालं. असं वाटतंय मला की किती दाखव आणि किती नको. माझ्या तोंडातून फक्त हेच निघते, वा काय दिसतंय, काय दिसतंय बघ. वा रे वा. पूर्ण इथून असं झाडी पूर्ण समुद्र इथूनचं. आणि स्वर्गात एंटर होतोय असं वाटतंय मला. कोणतरी असं पाहिजे सोबत की फिरणारा. आता वेदांतने पण किती काय काय सांगितलं की असं असं व्ह्यू आहे, जाऊन आधीच कॅमेरा चालू कर म्हणजे मग तुला तो व्ह्यू घेता येईल. आणि बाईकवर आहे, कधी तो व्ह्यू लगेच निघून जाईल कळणार पण नाही. म्हणून मी जे गावाला चाललो आणि व्हिडिओ बनवणार आहे ना, तर मी आता अविदात आहे, म्हणजे मग तो पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल. माहिती प्रॉपर गावाची भेटली ना की मग म्हणजे बघायला असं कन्फ्युजन नाही होणार तुम्हाला पण. हा हा काय दिसतंय यार, फ्रेम बघा. वा. तर आता तिथे कायाकिंगला जायचं आधी आम्ही इथे जेवायला थांबलो आहे. इथे हॉटेल निंबस करून
कारण की भूक तर लागलीच आहे. तर विचार केला की आधी जेवून घेऊया, कारण की तिथे गेलं ना की खूप टाईम लागेल. तर मग विचार करतो जेवून तिथे बाईक पार्क केलेली आहे. केवढा आवाज. हां, तिथे बाईक पार्क केली आहे. आता जेवूया मस्त की आणि मग पुढे जाऊया. कायाकिंगला आम्ही तिथे जाणार होतो, पण म्हटलं भूक लागली आहे, सगळ्यांनाच भूक लागलेली. तर आम्ही आता इथे काय झालं, हिला मेन भूक लागलेली. ठीक आहे, आम्ही आता इथे जेवायला आलो आहे. रेस्टॉरंट मस्त आहे. मी आणि अनुने तर व्हेज मागवलं आहे. आम्ही दोघं पनीर चिकन मागवलं आहे इथे. आणि बघूया काय चाललंय तुमचं, बोला. तर टेस्टीचं वाटतं आहे. बघूया आता जेवून. काय बोलतो, काय बोलला? चिकनचं काय मागवलं आहे तू? हैदराबादी चिकन. हैदराबादी टेस्ट हिच्या तोंडावरून कळू शकतो तुम्हाला टेस्ट काय लागते. एन्जॉय. आपलं व्हेज कसं आहे का? व्हेज मस्त, पनीर मस्त आहे, टेस्टी तर वाटते. बघूया आता टेस्ट करून बघू. टेस्टला मस्त आहे, जरा तिकडे पण चांगलं आहे. आता बघू, राईस पण मागवायचा विचार चालू आहे. तर पोचला मी इथे आता कायाकिंगला. कोणते रे? खवणे बीच आहे ना हा? खवणे बीच करून आहे. तर ज्यांचं कायाकिंग आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो. आता सध्या आम्ही चाललो आहे. बघा मस्त समुद्र असा. वा, बघा इथे चाललं आहे असं. तर आलो आम्ही इथे. पूर्ण लाईफ जॅकेट सगळ्यांनी घातलंय. आता जातोय तिथे, बोट पण रेडी आहे. आता आम्ही गोप्रो घेतलाय. तर गोप्रोने तुम्हाला दाखवतो की कसं आहे. आणि इथे तर व्ह्यू तर मस्त आहे यार. ती बधी बस स्नॅप चालू झालं पण तिचा. तू कधी केलं काय? केलंय मी पहिल्यांदा करणार आहे. वेदूने केलंय. तुम्ही केलंय म्हणजे मीच पहिल्यांदा. ठीक आहे, तू पण आहे. ठोकली हा बोलला की 1 तास आहे, मजा येणार आहे. पण नंतर रोहनदाला पण मी भेटतो, जे जे आहे ना. तर ते अशी जे पण इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला ते एंडिंगला दाखवतो. पहिला आम्ही हे करून येतो. मी आणि वेदांत बसलो आता. पहिला एक्सपिरियन्स आहे. काय वाटतंय रे? आता तो चालवतोय. कसं वाटतं रे? मस्त आहे बघ. आमची पूर्ण मंडळी पुढे गेली. मी आता थोडा चालवतो, कारण की पूर्ण वेदांतच चालत आहे. मला जरा व्हिडिओ पण बनवायचा होता. काय फील आहे रे, आई शपथ. मस्त वाटतंय. हे बघा, हा बोलतो तरी एवढं खोल नाही, पण पाण्याची नेहमी बोलतात ना भीती तर वाटतेच. एवढं जवळ आहे. तर ठीक आहे. ते बघा बोलत आहेत. यार काय भारी वाटतंय. शेवटी आता आयफोन माझ्याकडे आहे ना. आता ते फोटो काढण्यासाठी मला सांगतायत. हॅलो, ते काय चाललंय यांचं? हे तिथं नाही जायचंय. अगं एकानेच मारा काहीतरी, जंगलात नाही. अरे ते बघा ठोकले. मस्त की आम्ही पुढे आलोय हा व्ह्यू एन्जॉय करायला. पहिला एक्सपिरियन्स आहे, मस्त वाटतंय. बरं झालं 1 तास आहे, कारण की जर समजा अर्धा तास वगैरे असलं असतं लगेच गेलं असतं. खूप मजा करतात. हे बघा, जे जंगलात अडकलेले ते परत बाहेर आलेले आहेत. आता आम्ही इथे आतमध्ये चाललोय, पण वेदू चालवतोय कारण की मला व्हिडिओ बनवायचा आहे. थँक्यू वेदू. ठीक आहे, चांगलं वाटतं, भारी. हे बघा यांचं, हे सगळे मँग्रोव्ज आहेत.
आणि हे मस्त आहे की आम्ही आतमधून चाललो आहे. हा 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 फुल फॉर्ममध्ये वेदू. हा 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 चला जरा मी पण एन्जॉय करतो. नेचरची जी फील आणि वाईब आहे ना ती जरा मस्त आहे की एन्जॉय करूया. आता एवढे व्हिडिओ काढले, नंतर फोटो पण काढायचे आहेत. आता आधी त्या लोक त्यांना येऊ दे आधी. हा हा तो माहिती पिक्चर बघितलाय तो, असे रस्त्यावरून बोट घेऊन जातात, मागून बाहेरूनच अनकोंडा येतो. भाई शपथ मस्त. तिथे एवढा मोठा समुद्र सोडून आम्ही इथे आलोय बघा. 3 सगळे अडकले. हिला ह्याला येतं चालवता. हा करतोय ड्रायव्हर आमचा प्रो आहे. हे बघा काय रेणूला खाऊन झोप आली. काय चाललंय बरं तू त्यांचं. भडकली. आम्ही आलो परत रिटर्न. त्यांचं अजून ते लोक अडकले. वेदू सोडून आला. काय रे वेदू असं करतो. टॅन तर मजबूत होणार आहे. मी काय सनस्क्रीन थोडीशी लावली, ती पण घामाने गेली. मजबूत होऊ नये. ते बघा 2 तास अजून तिथेच अडकलेत. अरे निघा रे. अगं हाच कमी. अरे तेच अडकले. आता कायाकिंग झालंय. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आता ज्याचं हे कायाकिंग आहे तर आपण त्याच्याशी विचारूया रोहन करून आहे. तर इथूनची जी माहिती आहे म्हणजे लोकेशन कुठे प्रॉपर तोच सांगेल. हॅलो रोहन. हॅलो, माझं नाव रोहन आहे. मी हा कायाकिंगचा जो बिझनेस चालू केला होता आता आला जवळजवळ आता वर्ष होत आले याला. आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे. बघितलं तर मुंबई, गोवा, पुणे या साईडचे लोक बरेच येतात इथे पुष्कळ. आणि इथे काही इथे लोकेशन्स आहेत जेणेकरून मँग्रोवची केव आहे, मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे, सोबत ग्रास सर्कल असे काही लोकेशन्स तुम्ही इथे येऊन बघू शकता. आणि हे लोकेशन म्हणजे खावणे बीच येथे आहे आमचं. जर तुम्ही मॅपवर खावणे कायक्स टाकलात आणि सपोज प्री बुक करून आपली राईड बुक केलात तर आम्ही थोडं डिस्काउंटसुद्धा देतो कस्टमरसाठी. तर कधी येताना पण मला कॉन्टॅक्ट करून या आणि प्री बुकवरचे डिस्काउंट घ्या. आणि लोकेशन म्हणजे कुडाळ स्टेशनपासून आपलं 20 किलोमीटरवरती आहे हे गाव. मग तिथे आल्यानंतर मला भेटा एकदा आणि तुम्ही ही राईड अनुभवू शकता एकदम माफक दरात. तर आता रोहनचा जो आपला मोबाईल नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. म्हणजे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर रोहनला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. थँक्यू. तर मस्त होतं. तुम्हाला यायचं असेल इथे कायाकिंगला तर नक्की व्हिजिट करा. रोहनचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तर त्याला कॉन्टॅक्ट करून बिंदास येऊ शकतात. चला आता भूक लागली खूप. जर तुम्ही कायाकिंगला येत असाल ना तर विकेंड्सला जर आला तर थोडं लवकर या, कारण की विकेंड्सला तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं इथे गर्दी वाढते. कारण की आम्ही काहीतरी 3:30च्या आसपास आलेलो. तर सगळं झाल्यानंतर आम्ही बघितलं तर टाईम 5:30 काहीतरी वाजलेले आणि तेव्हा गर्दी खूप होती. तर थोडं लवकर या म्हणजे मग रिकामं भेटलं की तुम्हाला पण मजा करता येईल. आता आम्ही चाललो आहे सनसेट बघण्यासाठी. सनसेटचं काहीतरी टायमिंग 7:30च्या नंतरचं आहे. तर म्हणून आम्ही जरा लवकर जातो. म्हणजे एकदा जर सनसेटचा व्हिडिओ काढला की मग मला काही टेन्शन नाही. मग काय बॅटरी संपली तरी आपल्याकडे गोप्रो आहे. पण तिथे मागे सनसेट होतो आहे, बघू शकतात कॅमेरामध्ये. रोड बघा काय रोड आहे. अरे 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 जो काय रोड हे रे. आता इथे आम्ही पोचलोय. कोणता एरिया रे हा? वेंगुर्ला लाईट हाऊस करून आहे. पण आमचा जो सनसेट आहे तो गेला धुक्यामुळे दिसत नाहीये. पण ठीक आहे, आता थोड्या वेळ थांबतो, जरा खातो. भूक लागली आहे खूप. होय खूप भूक लागली आहे. ठीक आहे, तहान लागले. पाणी आहे का? ज्याच्यासाठी आलेलो सनसेटसाठी पूर्ण क्लिअर. ठीक आहे, वडापाव खातोय. ते लोक तिथे बसलेत.
वडापाव संपू आणि बघू पुढचा काय प्लॅन आहे. अजून पुढचा काय प्लॅन आहे का रे? बंदरावर. काय आहे बंदरावर रेंगोटला बंदर. काय आहे ते? बंदर आहे तिथे मासे वगैरे असतात. अच्छा. एवढं चालवलं. हॉर्न का वाजवतोय? पूर्ण ट्रिप मस्त झाली सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आणि आम्ही जिथे आता सनसेट बघायला आलो स्कूटरच चालू होत नाही. आणि रोड असं आहे की असं पण नाही की ढकलून घेऊन जाऊ शकतो. तुम्ही बघितला रोड कसा आहे. आता बघू काय करायचं इथे. तर गाडी तर चालू झाली नाही पण आता ढकलतच घेऊन चाललोय. काय ऑप्शन नाही आहे पण ठीक आहे. आता तर बघू आता खाली जाऊन. पूर्ण कारके बळं झालं. ही लाईट्स आहे. तर काल घरी आलो आणि काल पण व्हिडिओ एंड नाही केला. म्हणजे काल काहीतरी लेट आलो. 9:30-10 वाजले. स्कूटरची जी एक वायर कापली गेलेली तर ती 1-5 मिनटात तिने केली. नंतर मग आम्ही खाल्लं वगैरे आणि निघालो घरी आलो. आज 3रा दिवस आहे. तर आज मी चाललो आहे वेतोबाला. तर वेतोबा आणि रेड्डीचं चालू आहे प्लॅन. तर बघू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल दोन्ही करतोय की नाही ते. हे बघा सकाळी सकाळी नुसती मस्ती चालली. या व्हिडिओसाठी एवढंच ठेवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर होणार आहेत. कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत 1000 झाले पण असतील. तर आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.